नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 फेब्रुवारी 2024 या दिवशी झालेला मंथनचा जो पेपर आहे त्याची आपण उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण त्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित घेणार आहोत। इयत्ता 4थी। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपण सुरुवात करायच्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा प्रश्न 1 व 2 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे। खालील उत्तरे वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधायची आहेत। आता पी.व्ही. सिंधूंचं उत्तर आहे। मी उत्तर वाचत नाही, डायरेक्ट आपण प्रश्न घेऊया। पी.व्ही. सिंधूने कोणत्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवले? मग इथेच बघा, आता रौप्य पदक मिळवले, मग कोणत्या वर्षी मिळवले तर बघा इथे 2016 या वर्षी। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघूया। वरील उतारासंबंधी अयोग्य विधान कोणते आहे? आता सिंधूला बॉक्सिंग या खेळाची आवड होती तर हे चुकीचं आहे, कारण बघा सिंधूला बॅडमिंटनची आवड होती, म्हणून हे पहिलं चुकीचं आहे। दुसरं बघा, आंध्र प्रदेश सरकारने सिंधूची नेमणूक उपजिल्हाधिकारी म्हणून केली, हे वाक्य करेक्ट आहे, कारण हे बघा इथे शेवटच्या वाक्यामध्ये ते दिले, म्हणून हे योग्य आहे। आपल्याला अयोग्य विधान कोणते ते विचारलं होतं। पी.व्ही. सिंधूचा जन्म रियो दी जानेरो येथे झाला, चुकीचं आहे हे, कारण पी.व्ही. सिंधू हिचा जन्म बघा इथे जन्म दिलेला आहे हैदराबादमध्ये एका तेलुगू कुटुंबात झालाय, मग इथे रियो दी जानेरो हे चुकीचं वाक्य आहे। सन 2016 साली पी.व्ही. सिंधूला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले, चुकीचं आहे। सन 2016 साली बघा इथे 16 मध्ये तिला राजीव गांधी खेलरत्न या पुरस्काराने तिची निवड झाली होती किंवा गौरवण्यात आले, म्हणजे हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे। मग इथे बघा क आणि ड हे 3 विधान अयोग्य आहेत, मग क ड कुठे आहेत तर पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा। सोबतच्या चौकटीत अक्षरांपासून एक म्हण तयार होते, त्या म्हणीतील कोणत्या क्रमांकांची अक्षरे घेतल्यास एका प्राण्याचे नाव तयार होते? इथे म्हण अशी तयार होते, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, ही म्हण तयार होते। मग याच्यामध्ये कोणत्या अक्षराचे क्रमांक घे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9, 8 आणि 9 क्रमांकांची अक्षरे घेतल्यास बैल हा प्राणी बैल हे प्राण्याचं नाव तयार होते। मग 8 आणि 9, मग 8व्या आणि 9व्या कुठे पर्याय क्रमांक 1 मध्ये। पुढचा प्रश्न बघा, खालील शब्दांच्या यादीत एकूण किती जोड शब्द आहेत? तर याच्यामध्ये बघा केर कचरा हा जोड शब्द आहे, पालापाचोळा जोड शब्द आहे, भाजी पोळी नाही, खाडाखोड हे जोड शब्द आहे, झाडे झुडपे पण जोड शब्द आहेत आणि बाजार हाट पण जोड शब्द आहेत। आता याच्यामध्ये फौजदार हा जोड शब्द नाही, कारण फौज फाटा असतात, भाजी पोळी हा जोड शब्द नाही, भाजीपाला जोड शब्द असतो आणि चित्रकला सुद्धा नाहीत, म्हणजे 1 2 3 4 5, मग असे किती जोड शब्द आहेत तर 5, पर्याय क्रमांक 1। 5वा प्रश्न बघा, खालीपैकी कोणत्या वाक्यात प्रश्नचिन्ह वापरले आहे? काय खाऊ आणलास लिहिला विचार, इथे प्रश्नचिन्ह म्हणजे या वाक्यामध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे, इथे कुठेच नाही आहे। आता बघा, हमीदनं दुकानदाराला विचारलं चिमटा कितीला दिला, मग इथे पण प्रश्नचिन्ह आहे, म्हणून मग हे सुद्धा योग्य आहेत, म्हणजे अ आणि ड योग्य, मग अ आणि ड आहे पर्याय क्रमांक 4। पुढची कविता आहे, कविता काही वाचत नाही मी, डायरेक्ट प्रश्न घेते। वरील कवितेसंबंधी अयोग्य जोडी कोणती? मग याच्यामध्ये अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 3 ही अयोग्य जोडी आहे, कारण कमळ मग आता कमळ कुठे तरी इथे, मग कमळ काय म्हणते, संकटानं चिखलात बुडवून रडावे म्हणतं का नाही, संकटानं चिखलात चिखलात बुडायचं नसतं, संकटानं बुडवून फुलायचं असतं म्हणजे आनंदाने राहायचं असतं, म्हणून इथे ही अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, बकुळीचे फूल काय करायला सांगते? मग बकुळीचे फूल आपल्याला सांगते गुणांच्या सुवासाने जिंकावं। बघा बकुळी कुठे आहे तर बघा इथे बकुळी आहे, मग बकुळी काय म्हणते गुणांच्या गंधाने जिंकायचं, गंधाचा समानार्थी शब्द आहे सुवास, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आहे। पुढचा प्रश्न बघूया। खालील शब्दांना वर्णनानुक्रमे योग्य क्रम कोणता? आता इथे बघा पहिल्यांदा रविवार, मग रविवार, सोमवार, मंगळवार आणि मग बुधवार, मग अ क ब आणि ड, मग क ब ड पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे। पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात पर्यायातून शोधा। सरोवराभोवती सुंदर हिरवळ होती, मग सुंदर हे काय आहे विशेषण। पुढचा प्रश्न बघूया, खालीपैकी कोणती बातमी क्रिकेट संघाशी संबंधित आहे? आता याच्यामध्ये बघा कसोटी मालिकेतील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल, ही कसोटी हे क्रिकेटशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न बघूया, इंग्रजी शब्द व त्याचा पर्यायी शब्द मराठी शब्द यांच्या जोड्यातून चुकीची जोडी शोधा। व्हायरस जीवाणू ही चुकीची आहे, कारण व्हायरस म्हणजे आपण त्याला विषाणू म्हणतो, म्हणून हे चुकीचं आहे। कम्प्युटर प्रोग्राम संगणक आज्ञावली बरोबर आहे, वेबसाईट संकेतस्थळ बरोबर आहे, कम्युनिकेशन संवाद हे सुद्धा करेक्ट आहेत। 12वा प्रश्न,
खालीपैकी कोणता पर्याय चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? मग बघा, रजनीनाथ, शशांक, सुधांशु हे चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न, खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द समूहाबद्दल शब्द निवडून वाक्य पूर्ण करायचे आहेत. रेल्वे स्टेशनवर आगगाडीमध्ये प्रवाशांची टिंबटिंब उडाली होती. आता काय प्रवाशांची काय असते? झुंबड. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. बाळ गंगाधर टिळक लोकमान्य हे बरोबर आहे. रवींद्रनाथ टागोर महर्षी चुकीचं आहे. वल्लभभाई पटेल, कारण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर असतात. वल्लभभाई पटेल पितामह आहेत. सरदार वल्लभभाई पटेल म्हणतो. धोंडो केशव कर्वे महात्मा हे सुद्धा चुकीचं आहे. मग योग्य कोणते आहे? पर्याय क्रमांक 1. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करायचा आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी आमच्या शाळेचा स्वातंत्र्याचा टिंबटिंब उत्साहात साजरा केला. आता बघा, 15 ऑगस्ट 1922 आता अमृत, सुवर्ण, रौप्य का हिरक? तर बघा, हे 2022 आहे. मग 2022 मध्ये आपला देश स्वातंत्र्य कधी झाला आहे? 15 ऑगस्ट 1947. मग यांची जर वजाबाकी केली तर बघा, 5तून 7 जात नाहीत. 15 घेतले, इकडचे खच्चा इथे, इकडचे खच्चा इथे, इथे राहिले 19. मग 15मधून 7 गेले तर बाकी किती राहते? तर इथे 5 राहते, कारण 15तून 7 वजा केल्यावर 5. सॉरी, इथे 2025 नाही, 2022 आहे. मग 2022 वजा 1947. इथे बघा, 12तून 7 गेले, इथे राहिले 5. आता इकडचा हातचा तिकडे गेला, इथे राहिले 11. ह्या 20 मधलं तिकडे गेले, इथे राहिले 19. 11तून 4 गेले, इथे राहिले 7. आणि हे 19 मध्ये 0 म्हणजे किती? 75 वर्ष. मग आपण 75 वर्षाला काय म्हणतो? अमृत महोत्सव म्हणतो. म्हणून इथे आपलं उत्तर आहे की अमृत महोत्सव उत्सवात साजरा केला. सुवर्ण महोत्सव 50 वर्षांचा, रौप्य 25 वर्षांनी साजरा केला जातो. हिरक महोत्सव 60 वर्षांनी साजरा केला जातो. मग अमृत महोत्सव 75 वर्षांनी. म्हणून इथे आपलं उत्तर आहे अमृत महोत्सव. मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रथम टिंबटिंब झाले. काय होतं? प्रथम ध्वजारोहण होतं, म्हणजे झेंडा वंदन, ध्वजारोहण केलं जातं. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, ध्वजारोहणानंतर टिंबटिंब म्हटले गेले. काय म्हणतो आपण? राष्ट्रगीत म्हणतो, जनगण मन म्हणतो, म्हणून मग राष्ट्रगीत. पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्यात अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायातून शोधायचा आहे. सरपंचच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो. आता वावर या शब्दाचे कोणते अर्थ? वावर म्हणजे काय? वर्दळ पण येतं आणि ये जा पण येतं. मग ते अ आणि क योग्य आहेत. मग अ आणि क कुठे आहेत? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न, खालील पर्यायातून कोणत्या अक्षरांपासून अर्थपूर्ण अलंकारिक शब्द तयार होणार नाही? आता इथे बघा, याच्यापासून कोणता शब्द तयार होतो? खुशाल चंद तयार होतोय. खुशाल चंद. मग हा काही अलंकारिक शब्द नाही, उलट खुशाल चेंडू पाहिजे होता. इथे चंद आहे, खुशाल चंद. आणि इथे कुंभकर्ण हा शब्द होतोय. कुंभकर्ण. कुंभकर्ण म्हणजे खूप झोपाळू. आणि इथे काही वैमानिक. 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 आणि हा आहे अक्षर शत्रू. अक्षर शत्रू. मग याच्यामध्ये बघा, कुंभकर्ण, वैमानिक आणि अक्षरशत्रू हे अलंकारिक शब्द आहेत. बघा, इथे चुकून मला वाटतं खुशाल चंद झाले. इथे खुशाल चेंडू पाहिजे होता, कारण हा अलंकारिक शब्द आहे. कुंभकर्ण पण अलंकारिक शब्द आहे आणि अक्षरशत्रू पण अलंकारिक शब्द आहेत. पण वैमानिक, विमान चालवणारा वैमानिक हे शब्दसमूहाबद्दल शब्द आहेत. म्हणून मग इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या वाक्यात एकही अशुद्ध शब्द नाही? मला रत्नागिरी, इथे रत्नागिरी चुकले, इथे पाऊस चुकलाय. आणि तुमचीला तला पहिला उकार आणि शहामृग पाहिजे, म्हणून मी ते योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, 21वा. सोबतची जाहिरात वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तर पर्यायातून शोधायचे. बघा, ही जाहिरात आहे. आता जाहिरातीमध्ये इथे बघा, आपल्याला प्रश्न काय दिले? सोबतची जाहिरातीतील दुकानात 300 रुपयांची खरेदी केल्यास किती रुपयांचा फायदा होईल? 100 रुपयांच्या खरेदीवर 15 रुपयाची सूट. मग बघा बरं, आता इथे 100 रुपयाच्या खरेदीवर 15 रुपयांची सूट आहे. मग आता इथे 300 रुपयाचं दिले. मग 300 साठी काय करायचं? 100 वर जर 15 आहेत तर 100च्या हे 3 पट आहेत. मग काय करायचं? इथे 300 साठी काढण्यासाठी काय? 15 त्रिक 45 म्हणजे किती फायदा होणार आहे आपला? 45 रुपयाचा आपल्याला काय होणार आहे? फायदा. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी पर्यायातून शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द याची योग्य जोडी ओळखा. कधीही जिंकला न जाणारा अजातशत्रू, कमी आयुष्य असलेला अल्पायुष्य हे बरोबर आहे. केलेला उपकार जाणणारा कृतज्ञ नाही, ते कृतज्ञ पाहिजे होता. कृतज्ञ म्हणजे केलेला उपकार विसरणारा किंवा न जाणणारा कृतज्ञ असतो, म्हणून हे इथे चुकीचं आहे. हे योग्य आहे. कोणावरही अवलंबून नसलेला स्वच्छंदी हे इथे चुकीचं आहे. इथे स्वावलंबी पाहिजे होते, मी ते स्वच्छंदी आहे, म्हणून हे सुद्धा काही चुकीचं आहे. हे सुद्धा चुकीचं आहे, कारण अजातशत्रू म्हणजे काय? ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू, म्हणजे हे पण इथे चुकलेलं आहे. मग आपल्याला योग्य विचारलं म्हणून मी योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 23वा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित नामाचे लिंग पर्यायातून शोधा. गावात 4थी पर्यंत शाळा होती.
मग आता ती शाळा हे काय आहे, स्त्रीलिंग आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालील अर्थाचा योग्य वाक्यप्रचार पर्यायातून शोधा. आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे, त्याला आपण काय म्हणतो, बोटावर खेळविणे. पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातून अनेक वचनी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. बघा, एक विळी, एक शेळी, एक तळे असते, एक तळे आणि अनेक तळी. मग तळी हे अनेक वचने, एक गोळी, अनेक गोळ्या असतात, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, मराठीची प्रश्नपत्रिका पूर्ण झाली. आता आपण गणिताची प्रश्नपत्रिका घेतोय. गणितामध्ये बघा, इथं पहिला 26वा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीमधील छायांकित भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवला जाईल ते पर्यायातून सांगायचं. एकूण भाग किती आहेत, 1 2 3 4 5 6. एकूण भाग आहेत 6. त्याच्यापैकी रंगवलेत किती, 1 2 3. रंगवलेत किती, 3. मग 3/6 इथे कुठे दिसतंय का नाही, मग याला भाग जातोय. 3 1 3, 3 2 6, मग 1/2. बघा इथे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, अभयकडे 1000 रुपये होते, त्यामध्ये 50 रुपयांच्या 9 नोटा, 20 रुपयांच्या 5 नोटा, 10 रुपयांच्या 16 नोटा आणि उरलेली 5 रुपयांची नाणी. तर अभयकडे एकूण 5 रुपयांची नाणी किती आहेत. बघा, इथे दिलेल्या माहितीनुसार 50 रुपयाच्या 9 नोटा म्हणजे किती, 5 9 45 आणि हा शून्य इथे 450 रुपये. 20 5 100 रुपये. 10 रुपयाच्या 16 नोटा म्हणजे 160 रुपये. आता आपल्याला 5 रुपयांच्या नोटांची संख्या माहीत नाही आहे, 5 रुपयांच्या नोटांची संख्या आपल्याला काढायची आहे. मग आपण काय करूया, आधी या सगळ्यांची बेरीज करून घेऊया. मग बघा, इथे 6 आणि 5, बघा 0 अधिक 0 0, 6 आणि 5 11, हा चला 1 4 5 6 7, एकूण झाले 710 रुपये. आता आपल्याला 5 रुपयाच्या नोटा विचारल्यात. मग एकूण रुपये किती होते अभयकडे, 1000 रुपये. मग बघा, ह्या 1000 मधून आपण जर हे 710 रुपये वजा केले तर बघा, शून्यातून 0 गेले 0, शून्यातून 1 जात नाही, 0 वर खोडला, हाचा घेतला. या 10तला 1 आपण इथे घेतला, इथे राहिले 9. 10तून 1 गेले, इथे राहिले 9. 9तून 7 गेले, 8 9, इथे किती राहिले, 290 रुपये. हो की नाही. मग बघा, इथे 290 देण्यासाठी 5 रुपयाच्या किती नोटा लागतील. मग आता काय करायचं, इथे भागाकार करायचा आहे. मग बघा, इथे 290 भागिले 5 करायचं. मग माहिती आपल्याला 5 5 25, 9तून 5 गेले, 4 राहिले, 2तून गेले 0, वरून घेतले 0, 5 40, यांची वजाबाकी केली, बाकी आली 0. मग उत्तर कितीला, 58. म्हणजे 5 रुपयाच्या 58 नोटा घेतल्यावर 290 रुपये येतात. आणि या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर बरोबर 1000 रुपये होतात. म्हणून आपल्या या प्रश्नात होते की 5 रुपयाच्या किती नोटा, तर 58. पर्याय क्रमांक 3, 58 नोटा. पुढचा प्रश्न बघूया, खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून शोधा. 210 आणि 245 मध्ये जर आपण फरक काढला तर इथे 35चा फरक येतो. म्हणजे 210 अधिक 35 245, इथे पण 35, इथे पण 35 आणि इथे पण 35. मग बघा, 315 अधिक 35, 5 आणि 5 10, हा चला 1 3 4 आणि हाचा 1 इथे 5 आणि इथे 350. आणि 350च्या पुढे जर आपण 35 म्हणलं तर बरोबर 385 येते. म्हणून इथे उत्तर कोणतं आहे, 350. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालील पर्यायातून अयोग्य विधानाचा पर्याय शोधा. 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 अंकी फक्त एकच संख्या, बरोबर आहे, 100 ही एकच 3 अंकी संख्या आहेत, म्हणून हे योग्य विधान आहे. 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 अंकी एकूण 90 संख्या आहेत, बरोबर. 10 ते 99 पर्यंत 90 अंक आहेत, म्हणजे हे पण विधान योग्य आहे. 1 ते 100 संख्यांमध्ये एकक आणि 0 अंक असलेले एकूण 9 संख्या हे चुकीचे आहेत, कारण 10 20 30 40 50 60 70 80 90 100 अशा एकूण 10 संख्या आहेत, इथे 9 दिलेत, म्हणून हे विधान चुकीचे आहे. आपल्याला अयोग्यच विधान विचारलं होतं, म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1 ते 100 संख्यांमध्ये एकूण 50 समसंख्या आहेत, हे पण बरोबर आहे, कारण 50 सम 50 विषम आहेत. पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रश्न, त्रिकाम्य चौकटी देणारे चिन्ह पर्यायातून शोधा. 5.25 तास. आपल्याला माहिती आहे 5.25 तास म्हणजे काय, 5 तास आणि वर ही 45 मिनिटं. आता इथे 345 मिनिटं आहेत, मग याचा आपण काय करूया, तासामध्ये कन्वर्ट करूया. मग काय करायचं आहे, 345 मिनिटांना आपण 60ने भागूया, कारण 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड किंवा 1 तास म्हणजे 60. ह्याचं पण आपण तासामध्ये करतो किंवा याचं मिनिटात केलं तरी चालतं. आता मी मिनिटाचं तासात कन्वर्ट करते. मग बघा, 60च्या पाड्यामध्ये 345 आहेत का नाही, तर 6 5 30, 6चाच पाडा घ्यायचा, 6 5 30 आणि वर इथे 0 म्हणून मी इथे पण मी 0 दिला. बघा, 345 मधून जर आपण 300 वजा केलं तर इथे उत्तर येतं 45, म्हणजे इथे पण किती आलं, 5 तास 45 मिनिटं. मग इथे पण 5 तास 45 मिनिटं, म्हणजे हे कसं आहे, दोन्ही सेम आहेत, म्हणून मी इथं योग्य आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. रमेश भाऊंच्या 60 एकर शेतापैकी 3/12 भागात हरभरा, 2/12 भागात जनावरांचा चारा आणि उरलेल्या शेतात गहू पेरला, तर गव्हाचे एकूण क्षेत्र किती एकर आहे. दिलेल्या माहितीनुसार बघा, 3/12 भागात हरभरा आहे आणि 2/12 भागात काय आहे, जनावरांचा चारा आहे. मग आपण यांची काय करूया, आधी बेरीज करूया. मग बघा, 3 आणि 2
5 आणि छेद हे 5, म्हणजे एकूण छेद किती आहेत, एकूण भाग किती आहे शेताचा, 12 भाग आहे. मग 12 भागापैकी 5 भाग हे दोन्ही मिळून झालं, बरोबर आहे. आता काय सांगितलं आपल्याला की एकूण शेत आहे 60 एकर. मग आपण काय करूया, हे अपूर्णांकामध्ये मग याचा आणि याचा काय करूया, गुणाकार. आता बघा 60ला आपण 12ने भागलं, 12 पंचे 60, वजाबाकी आली 0. मग एक भाग म्हणजे किती, 5. म्हणजे या 60ला आपण 12ने एकूण भागाने भागलं तर 5 आलं. म्हणजे एक भाग, लक्ष द्यायचं इथे, एक भाग म्हणजे किती, 5 एकर आहे. एक भाग म्हणजे 5 एकर. आता आपल्याला माहिती आहे लय काही काढायची गरज नाही, फक्त एवढंच विचारलं की आपल्याला गहू पेरलाय की नाही, उरलेल्या शेतात गहू, तर गव्हाचं एकूण क्षेत्र किती एकर आहे. आता बघा 12 भागापैकी हे दोन्ही मिळून 5 भाग झाले. मग आपण काय करूया, 12 मधून हा 5 भाग वजा करूया. 12तून जर 5 भाग वजा केला तर इथे किती आलं, 7 भाग राहिलाय. म्हणजे गव्हाचं क्षेत्र किती आहे, 7 भागाचं. मग ते एकरमध्ये किती, तर एक भाग बरोबर 5, म्हणून मग काय केलं, 7ला 5ने गुणलंय. मग 7 5 35, म्हणजे मग गव्हाचं क्षेत्र आहे 35 एकर. परत एकदा सांगते, एक भाग म्हणजे 5 एकर. आता ह्याचं बघा, गव्हाचं 3 भाग हरभरा, बघा 3 भाग हरभऱ्याचा होता, एक भाग म्हणजे 5, मग 3 5 15 एकर हरभरा. 2 भाग चाऱ्याचा होता, एक भाग 5, मग 2 पंचे 10, 10 भाग चाऱ्याचा, आणि उरलेला 5 भाग काढला आपण, 7 भाग काढला, मग एक भागाने गुणले, मग 7 5 35. मग बघूया बरं एकूण भाग येतोय का. मग बघा 5 आणि 5 10, चला आला 1, 3 4 5 7, बघा एकूण 60 एकर एवढं शेत आलेलं आहे. मग गव्हाचा भाग किती आहे, 35 एकर. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे गव्हाचा भाग आहे 35, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. 80,300 या संख्येमध्ये किती मिळेल, उत्तर 90 सहस्त्र येईल. आता इथे बघा 90 सहस्त्र विचारले. 90 सहस्त्र म्हणजेच काय, 90,000. त्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, 80,300 वजा करायचं आहे. का तर बघा 80,300 मध्ये किती मिळवले, तर 90 येईल हे माहीत नाही, म्हणून आपण याच्यातूनच काय केले, वजाबाकी केले. म्हणजे बघा 80,300 मध्ये किती मिळवल्यावर 90 सहस्त्र येईल असं विचारलंय. ही संख्या माहीत नाही म्हणून आपण काय केलं, या संख्येतून ही संख्या वजा केली. आता बघा 0तून 0 गेले 0, 0तून 0 गेले 0, 0तून 3 काही जात नाही, 0 खोले वर घेतला, हा पण 0 वर घेतला, याच्यातला एक इथे गेला, याच्यातला एक इथे गेला, इथे राहिले 9 आणि इथे राहिले 8. आता 10तून 3 गेले, इथे राहिले 7 आणि 9तून 0 गेले 9, 8तून 8 गेले 0. मग उत्तर किती आले, 9,700. म्हणजे 80,300 मधून 9,700 वजा 9,700 मिळवले तर बरोबर 90,000 होतात. म्हणून मग इथे उत्तर आहे 9,700, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. 40,001 मधून 8,523 वजा केले तर किती येतात. एकातून 3 काही जात नाहीत, एक खोड्याचा वर घ्यायचा, आपल्याला माहिती आहे हे शून्यच घेत. आता बघा या 4तला 1 मी इथे घेतलं, इथे झाले 10, 10तून 1 इथे घेतला, इथे 10, इथे 9 9 आणि इथे 10. आता इथे झाला 11, कारण इथला सुद्धा 1 इथे गेलाय. 11तून 3 गेले तर किती राहतात, 8, 9 10 11, 8 आले. आता 9तून 2 गेले तर किती राहतात, इथे 9 7, 8 9 7 राहिले. 9तून 5 गेले इथे 4, 9तून 8 गेले इथे 1 आणि हे 3 3. मग आपलं उत्तर किती आले, 31,478. मग 31,478 कुठे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघा. सोबतच्या आकृतीत एकूण किती रेषाखंड आहेत. बघा हा प्रश्न सोप्या पद्धतीनं या पद्धतीनं सोडवायचा. आता इथे बघा हा रेषाखंड आहे, किती आहेत, 1 2 3 4 5 6. बघा 1 2 3 4 5 6 एवढ्या रेषा आहेत. मग याला मी क्रमांक देते, 5 4 आणि हे 5 आणि हे 6, हे 6 रेषा आहेत. 1 2 3 4 5 6. आता असं करताना काय करायचं, रेषाखंड बघा हा पहिला रेषाखंड हितपर्यंत, बघा इथून इथपर्यंत एकदा, म्हणजे बघा मी अशी रेषा 1 आणि इथून इथपर्यंत हा 2, इथून इथपर्यंत 3, इथून इथपर्यंत हे 4 आणि इथून इथपर्यंत हे 5. आता बघा पहिला हा किती वेळा आला, ह्याचं 5 वेळा आलं. आता दुसऱ्याचं कमी वेळ येणार, म्हणजे इथे बघा 4 आणि ह्याचं बघा 5 च्या आधी 4, 4 च्या आधी 3, 3 च्या आधी 2, 2 च्या आधी 1. बस बघा फक्त एक संख्या कमी करायची आणि जे उलटे अंक आहे ते या पद्धतीने घ्यायचं इथपर्यंतच. आता यांची बेरीज करूया आपण. सोपी पद्धत आहे रेषाखंड मोजायची. 5 आणि 4 9, 9 आणि 3 10 11 12 13 14 आणि हे 15, किती आहेत 15. मग या ह्याच्यामध्ये किती रेषाखंड आहेत एकूण, तर 15, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. 30 डेकाग्रॅम म्हणजे किती सेंटीग्रॅम.
बघा इथे 1 डेकाग्रॅम म्हणजे 10 सेंटीग्रॅम, 10 डेकाग्रॅम म्हणजे 100 सेंटीग्रॅम. मग आता इथे 30 डेकाग्रॅम आहे म्हणजे इथे किती येणार आहे 300 सेंटीग्रॅम. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. बघा आता इथे 36वा प्रश्न. सोबतच्या वर्तुळात खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे? व्यास यर. आता बघा यर हा व्यास आहे का आपल्याला माहिती आहे. ही आहे त्रिज्या, त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. मग हे चुकीचं आहे विधान. पर्याय क्रमांक 1 हे काय आहे? चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य पर्याय विचार म्हणून हीच अयोग्य. आता बघा जीवा अब, जीवा अब आपल्याला माहिती आहे त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो म्हणजे अब हा व्यास आहे. पण आपल्याला हे पण माहिती आहे की काय वर्तुळाची सर्वात मोठी जीवा, वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे म्हणून मग अब हे काय आहे? योग्य आहे. आता बघा केंद्रबिंदू क, तर केंद्रबिंदू क योग्य आहे. त्रिज्या क म, त्रिज्या क म ही त्रिज्याच आहे, बरोबर आहे. मग अयोग्य विधान विचारले म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. सन 2021चा स्वातंत्र्य दिन रविवारी असल्यास सन 2022चा शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? बघा इथे 15 ऑगस्ट 2021चा स्वातंत्र्य दिन रविवारी आहे. तर आपल्याला विचारले 2022चा शिक्षक दिन. पण बघा हे 15 ऑगस्ट 2021 आहे. मग आधी 15 ऑगस्ट 2022 काढायचं. बघा त्याच म्हणजे वर्षातला तोच वार पुढच्या वर्षी सामान्य वर्षामध्ये 1 दिवसाने पुढे जातो. म्हणजे 15 ऑगस्ट 2021ला जर रविवार असेल तर 15 ऑगस्ट म्हणजे त्याच दिवशी फक्त 2022 म्हणजे पुढच्या वर्षी तो 1 दिवसाने पुढे जाणार आहे. म्हणजे 2022ला तो वार कधी असेल? 15 ऑगस्ट 2022 या दिवशी सोमवार असेल. आता आपल्याला शिक्षक दिन काढायचा. आपल्याला माहिती आहे शिक्षक दिन कधी असतो? तर शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. मग बघा बरं आता एक सोपी पद्धत सांगते. ऑगस्ट महिना किती दिवसांचा आहे? तर ऑगस्ट महिना 31 दिवसांचा आहे. पण आपल्याला 15 तारखेचा वार माहिती आहे. मग याच्यातून 15 दिवस काय करायचे आपण? वजा करायचे. मग बघा 31 मधून जर 15 वजा केले तर इथे किती येतात? 16 येतात. किती येतात? इथे 16 येतात. आणि सप्टेंबर, ऑगस्टच्या नंतर लगेचच सप्टेंबर महिना असतो. सप्टेंबरचा आपल्याला 5 तारखेचा वार काढायचा. मग सप्टेंबरचे फक्त 5 दिवस घ्यायचे. मग बघा 16 आणि 5 किती होतात? 21 होतात. मग एकूण दिवस म्हणजे 16 ऑगस्ट पासून 5 सप्टेंबरपर्यंत 21 दिवस आहेत. मग या 21 दिवसांना आपण आठवड्याचे वार किती आहेत? 7 म्हणून मग 7ने भागायचं. मग 7 त्रिक 21, वजाबाकी आली 0. बघा ज्यावेळेस वजाबाकी येते 0 त्यावेळेस आहे तोच वार आहे. जर बाकी असेल तर या वाराच्या पुढे जर बाकी जेवढे येईल तेवढे वार मोजायचे असतात. पण आता बाकी 0 आले म्हणून मग 15 ऑगस्ट 2022 रोजी सोमवार आहे. तर 5 सप्टेंबरला सुद्धा वार कोणता आहे? सोमवार. पर्याय क्रमांक 1. आणि याच्यापेक्षा सुद्धा सोपी पद्धत सांगायची झाली तर बघा बा शी स्वाटी हे लक्षात ठेवायचं आहे. बा शी स्वाटी या दिवशी एकच वार येतो. म्हणजे बा म्हणजे बालदिन, शिक्षक म्हणजे शी म्हणजे शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी. एका वर्षामध्ये हे सगळे या सर्व दिवसांना एकच वार येतो. मग बघा आपल्याला 15 ऑगस्टला सोमवार आहे. ऑगस्ट म्हणजे कोणता? स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाला सोमवार आहे तर शिक्षक दिनाला पण सोमवारच आले म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोमवार. बघा आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये हे घेतलेलं आहे. 38वा प्रश्न. सोबतच्या आकृतीची परिमिती किती आहे? सोबतच्या आकृती कशाची आहे? तर आयताची आकृती आहे. आयताच्या परिमितीचे सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे? 6 आहे. बघा 2 गुणिले 6 अधिक 2 गुणिले रुंदी किती आहे? 2 आहे. मग बघा बेसक 12 अधिक बे दुने 4. मग 12 अधिक 4 बरोबर किती येते? 16 सेमी. मग 16 सेमी कुठे आहे? तर बघा 16 सेमी पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी एकूण किती विधाने अयोग्य आहेत? मग आता इथे बघा 2 समसंख्यांचा गुणाकार विषम संख्या येतो. पहिल्या प्रश्न बघा 2 समसंख्यांचा गुणाकार. सपोज मी समसंख्या घेतली 2 आणि 4. मग 2 चौक 8. बघा समसंख्या आली म्हणजे विषम संख्या इथे दिलंय म्हणजे हे विधान कसं आहे? अयोग्य आहे. म्हणजे हे पहिलं दिलेलं विधान अयोग्य आहे. 2 समसंख्यांची बेरीज विषम संख्या येते. आता 2 समसंख्या बघा मी इथे 2 अधिक 4 घेतली तर इथे बघा 6 समसंख्या आहे म्हणजे हे सुद्धा इथे विधान दिलेलं आहे ते अयोग्य आहे. म्हणजे ब सुद्धा अयोग्य आहे. 1 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. मग आता 1 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे का? नाही. 1 ही विषम संख्या आहे पण मूळ संख्या आहे का? नाही. 1 ही नैसर्गिक संख्या म्हणून हे सुद्धा विधान कसं आहे? तिसरं सुद्धा विधान अयोग्य आहे. चौथं बघा 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 या व्यतिरिक्त सर्व मूळ संख्या विषम संख्या असतात. मग बरोबर आहे 2 ही एकमेव अशी संख्या आहे की जी
मूळ संख्या आहे पण समसंख्या आहेत, बाकी सगळ्या ज्या मूळ संख्या आहेत त्या विषम आहेत, म्हणजे हे विधान कसं आहे, योग्य आहे. आपल्याला विचारलं एकूण किती विधाने अयोग्य आहेत. मग किती विधानं अयोग्य आहेत तर 1 2 3 म्हणजे अ ब आणि क हे तीनही विधानं अयोग्य आहेत. मग किती विधानं अयोग्य तर 3. मग 3 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, पुढील विधानात रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. घनाच्या सर्व पृष्ठांचा आकार चौरसाकृती असतो, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, एका बरणीत 750 ग्रॅम साखर मावते तर अशा 3 किलोग्रॅम साखर भरण्यासाठी अशा किती बरण्या लागतील. बघा, एका बरणीत 750 ग्रॅम तर 3 किलोग्रॅम साखर भरण्यासाठी किती बरण्या लागतील. आता हे ग्रॅममध्ये दिले म्हणून मी याचं सुद्धा 3 किलोग्रॅम म्हणजेच किती 3000 ग्रॅम. मग इथे काय करायचं आहे, 3000 भागिले 750 ग्रॅम भागायचं आहे. या शून्याला आपण हे शून्य कट केलं. आता 75. बघा इथे मी 75 गुणिले जर मी इथे 4 केलं तर बघा 5 चोक 20, 7 चोक 28, 29 30. मग इथे उत्तर किती येते 300, म्हणजे 75 चोक 300. बाकी आली शून्य, मग उत्तर किती आलं 4. म्हणजे 3 किलोग्रॅम साखर भरण्यासाठी किती बरण्या लागतील तर 4 बरण्या लागतील, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खालील अपूर्णांकांपैकी छेदाधिक अपूर्णांक कोणता. छेदाधिक म्हणजे काय, ज्याचा छेद अधिक आहे, म्हणजे ज्याचा छेद मोठा आहे, अंशापेक्षा छेद मोठा. मग बघा 2 पेक्षा 7 मोठे आहेत म्हणजे हा पण छेदाधिक आहे. 13 पेक्षा 10 मोठे आहेत म्हणजे हा सुद्धा, 13 पेक्षा 10 छोटे आहेत म्हणजे हा छेदाधिक नाही आहे. 7 पेक्षा 9 मोठे आहेत म्हणजे हा छेदाधिक आहे. 21 पेक्षा 28 मोठे आहेत म्हणजे हा पण छेदाधिक आहे. मग अ क आणि ड योग्य. मग अ क ड कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या घडणीची जुळणी करून घनाकृती ठोकळा तयार केला, समोरासमोरील पृष्ठांची अयोग्य जोडी कोणती. मग आपल्याला माहिती बघा, यम आणि टी हे काय आहेत, एकमेकांच्या समोर येतात आणि पी ला आर हा समोर आहे आणि क्यू ला यस हा समोर आहे. मग इथे आर टी हे चुकीचं आहे, कारण आर टी ने आरच्या समोर पी येणार आहे आणि टीच्या समोर यम येतो, म्हणून इथे चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, 3/6 मध्ये 3/6 किती वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर 4 येईल. बघा 3/6 मध्ये किती वेळा 3/6 मिळवावे म्हणजे 4 येईल. बघा आता इथे मी खूप जरा पुढे जाते, आपलं उत्तर किती आलं पाहिजे, 4 आलं पाहिजे. छेद किती आहे, 6 आहे, बरोबर आहे. मग 6चा आणि 4चा गुणाकार करूया. 6 चोक 24 म्हणजे अजून 24 संख्या ॲड झाल्या पाहिजेत, हो की नाही, म्हणजे 24 आली पाहिजे त्यांची बेरीज, हो की नाही. मग 24 कधी बघा इथे 6 1 6, 6 चोक 24, मग उत्तर 4/1 म्हणजेच किती 4. मग आता मला सांगा 24 आलं पाहिजे. ऑलरेडी 3 दिलेले आहेत, मग ह्या 24 मधून मी 3 काय करते, वजा करते. मग 24 मधून 3 गेले, बाकी किती आली 21 आली. मग आता इथे वर किती आहेत 3 आहेत, मग 3चा पडा 21 पर्यंत म्हणा. बरं बघा 3 गुणिले 7 बरोबर किती 21, म्हणजे अजून 7 वेळा 6 ॲड केले तर काय होणार आहे, तर काय म्हणजे 7 वेळा 3/6 ॲड केले तर 21 येणार आहे. मग बघा इथे मी डायरेक्ट आता दाखवलं 7. बघा इथे तो गुणाकार 3/7 21 बघा 3/7 21, ओके ना, 21/6 म्हणजे अजून 21 आले पाहिजेत. पण किती वेळा, 7 वेळा. आता हे मी असं दाखवते, लक्ष द्या. बघा इथे ऑलरेडी आपल्याला 3/7 दिलेलं आहे, सॉरी 3/6 दिलेलं आहे. मग याच्यामध्ये किती वेळा मिळवलं तर बरोबर 24 आलं पाहिजे, म्हणजे 24ला भागलेलं बरोबर 4 येते. मग बघा इथे 1 2 3 4 5 6 7 अजून किती वेळा, 7 वेळा. आता बघा 3 1 3 3 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 बरोबर किती झालं हे 24 बरोबर 24 आणि हे खाली किती आहे छेद 6. मग 6 चोक 24 मग 4/1 म्हणजेच किती आलं 4. मग आता ऑलरेडी 1 दिलंय, मग हे किती 7 वेळा 1 2 3 4 5 6 7 मग उत्तर किती आहे 7, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, 5 फुली 3 फुली या संख्येतील फुलीच्या जागी समान अंक असून त्या दर्शनी किमतीचा गुणाकार 1 आहे तर त्या 2 अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती. आता इथे बघा 5 3, आता इथे जर आपण 1 ठेवला तर दर्शनी किंमत म्हणजे काय, जो अंक दिसतोय तो इथे 1 दिसतोय ना तर 1च, इथे 1 दिसतोय ना तर 1च, मग या दोघांचा गुणाकार बघा 1च येतो. आणि यांच्या स्थानिक किंमत बघा एकक दशक शतक, 1 हा शतकाच्या घरात आहे मग या 1ची किंमत किती आहे 100 आणि हा 1 एककाच्या घरात आहे मग याची किंमत 1 आहे. मग यांच्यातील फरक विचारले, हो की नाही. मग यांच्यातील फरक बघा 100 मधून जर 1 वजा केलं तर किती येतं 99, म्हणून मी इथे उत्तर कोणतं आहे 99, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. बघा सोबतच्या घड्याळात 9:15 वाजण्यासाठी आणखी किती वेळ बाकी आहे. बघा या घड्याळामध्ये 7:30 वाजलेत म्हणजे 7 वाजून 30 मिनिटं झालेले आहेत. हां हे वाजलेले आहेत. आता बघा 7 वाजून 30 मिनिटं, 7 वाजून 30 मिनिटानंतर 8 वाजून ते म्हणजे 7:30 ते 8:30 हा 1 तास झाला, हा 1 तास झाला. 8:30 आता बघा 8:30 वाजले बरोबर आहेत. मग 8:30 ते
9:30 हे 2 तास झाले, पण इथे आपल्याला 9:15 सांगितले, 9:15 सांगितलं म्हणजे याच्यातून 15 मिनिटं आपण काय करायचे, कमी करायचे, म्हणजे 9:15 की नाही. मग हा 1 तास आणि हा 1 तास 9, बघा 8:30 ते हा वरचे पाऊण तास धरूया, कारण 8:30 वाजता मिनिटकडे येते आणि 9:15 वाजता येते, म्हणजे वर 45 मिनिटं, म्हणजे 1 तास 45 मिनिटे होत आहेत. ओके नाही, 1 तास 45 मिनिटं. आता इथे मिनिटांमध्ये करायचं, मग आपल्याला काय करायचं, 1 तास 45 मिनिटांना आपण 60ने काय करायचं आहे, 7:30 ते 8:30 1 तास आणि 8:30 पासून 9:15 पर्यंत, बघा इथून इथपर्यंत अर्धा तास आणि इथून इथपर्यंत 15 मिनिटं, मग अर्धा तास आणि 15 मिनिटं बरोबर 45 मिनिटं, म्हणजे 9:15 वाजण्यासाठी अजून 1 तास 45 मिनिटं वेळ आहे, बाकी आहे. ओके नाही. मग आता आपल्याला इथे मिनिटांमध्ये दिले, मग 1 तास म्हणजे किती मिनिटं, तर 60 मिनिटं आणि ही वरची 45 मिनिटं यांची बेरीज करायची. मग बघा 60 आणि हे 40 100 आणि हे 5 वर्ष 105 मिनिटं, मग 105 मिनिटं कुठे आहेत, पर्याय क्रमांक 1. मग पदावली सोडवून घ्यायची आहेत, सर्वात जास्त उत्तर कुणाचे येईल ते काढायचे. पदावली सोडवताना नियम आहेत आपल्याला, गुणाकार भागाकार आहे त्या क्रमाने करायचं आणि गुणाकार भागाकारालाच पहिलं प्राधान्य द्यायचं. मग इथे भागाकार करून घेऊया. बघा या दोघांचा जर भागाकार केला तर उत्तर किती येतं, 49, कारण 2 चौक 8, इथे 1 राहिला, 2 9 18 म्हणून 49 अधिक 17 वजा 5, या दोघांची बेरीज केली तर उत्तर येतं 66, त्याच्यामधून 5 वजा केले तर बाकी येते 61. आता इथे बघा, इथे भागाकार आहे, 6 6 36, 6 गुणिले 9 वजा 14, 6 9 54, 54 मधून जर 12 कमी केले तर इथं उत्तर किती येतं, 40 येतं. आता इथे बघा 28 वजा 3 आहे आणि आधी गुणाकार करून घ्यायचा, बाकीचं आहे तसं लिहून घ्यायचं असतं. 5 चौक 20, मग 28 मधून 3 वजा केले, कारण बेरीज वजाबाकी आहे त्या क्रमाने करायचं. 28तून 3 गेले 25 अधिक 20 बरोबर किती येते, इथे 45. आता इथे बघा, इथे काय 9 आहे तसं अधिक आहे तसं 7 5 7 गुणाकार पहिल्यांदा करूया, 7 5 35 वजा 3, मग 9 अधिक 35 जर आपण केलं तर उत्तर येतं 44 वजा 30, मग 44 मधून 30 वजा केले, बाकी आली 14. मग सर्वात जास्त उत्तर कुणाचं, ते पर्याय क्रमांक 1, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 49वा प्रश्न, दिलेल्या अपूर्णांकाची चढत्या क्रमाने मांडणी केली असता दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक पर्यायातून शोधायचा. मग या सगळ्यांचा अंश समान आहे आणि छेद वेगवेगळा. ज्यावेळेस अंश समान असतो त्यावेळेस छोटा अपूर्णांक हा सगळ्यात मोठा अपूर्णांक असतो आणि मोठा अपूर्णांक हा सगळ्यात छोटा अपूर्णांक असतो. आता आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम म्हणजे काय, छोट्यापासून मोठ्याकडे, म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे. मग याच्यामध्ये सर्वात छोटा अपूर्णांक कोणता आहे तर 5/9. मग बघा इथे 5/9, त्याच्यानंतर 5/7 आणि नंतर 5/6 आणि त्याच्यानंतर 5/3 या पद्धतीनं. कारण जो छोटा तो मोठा असतो, इथे उलटं असतं कारण अंश समान आहेत. मग आपल्याला विचारले दुसरा अपूर्णांक कोणता, मग दुसरा कोणता आहे 5/7. मग 5/7 कुठे, पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. 49 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक व लहानात लहान मूळ संख्या विभाजक यातील फरक किती. बघा इथे 49 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणतीही संख्या राहू दे, तिचा सगळ्यात लहान विभाजक 1 आणि सर्वात मोठा विभाजक ती स्वतः संख्या असते. मग 49चा सर्वात मोठा विभाजक 39च येणार आहे. आता इथे बघा, इथे कन्फ्यूज करणार आहे, एकतर मिस्टेक झाली असेल किंवा पर्याय देण्यासाठी काहीतरी चुकलं असेल, प्रिंटिंग मिस्टेक असेल. लहानात लहान मूळ संख्या, आता लहानात लहान मूळ संख्या कोण आहे तर 2 आहे. बघा लहानात लहान मूळ संख्या कोण आहे, 2 आहे, हो की नाही. मग 2, मग 39 मधून आणि याच्यातील फरक विचारले, मग 39 मधून जर 2 गेलं तर इथे 37 हे उत्तर येते, पण इथे पर्यायामध्ये नाहीत. आता इथे लहानात लहान मूळ संख्या विभाजक, लहानात लहान संख्या मूळ विभाजक याच्यातील फरक विचारलाय. मग बघा 39चा मोठा विभाजक आहे 39च आणि लहानात लहान मूळ संख्या आहे 2. मग 2 या संख्येचा लहान विभाजक, लहानात लहान विभाजक सांगितलं ना, मग 2चा लहान विभाजक आहे 1 आणि मोठा विभाजक आहे 2, मग लहान विभाजक आहे 1. मग 39 मधून जर आपण 1 वजा केलं तर बरोबर 38 येतं, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 38. इथे एकतर हे असू शकतं किंवा हे, पण इथे पर्याय हा नाही, त्याच्यामुळे मग आपलं हेच उत्तर परफेक्ट आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. सोबतच्या आकृतीत जर अ क ख ड म्हणजे अ क ख ड आणि क ब म ख हे जर 2 चौरस असतील तर एकूण काटकोन किती. बघा 1 2 3 4 या चौकोनाचे 4 काटकोन, 1 2 3 4 या चौकोनाचे 4 4 आणि 4 8 काटकोन आहेत, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. 9 डिसेंबर 2022ला शुक्रवार आहे, तर त्याच महिन्यात खालीपैकी कोणता वार 5 वेळा येणार नाही.
इथे प्रिंटिंग मिस्टेक नाही झालेली आहे, कारण लहानात लहान मूळ संख्या विभाजक विचारले, म्हणजे लहानात लहान जी मूळ संख्या आहे तिचाच विभाजक लिहायचा आहे आणि लहान विभाजक लिहायचं आहे. त्याच्यामुळे 39 वजा 1 बरोबर 38 हे योग्य आहे. त्याच्यामुळे इथे काही चुकलेलं नाही आहे, बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 52वा प्रश्न बघा. 9 डिसेंबर 2022ला शुक्रवार आहे, तर त्याच महिन्यातील खालीलपैकी कोणता वार 5 वेळा येणार नाही. बघा 9 डिसेंबर 2022ला कोणता वार आहे? शुक्रवार आहे. आता काय सांगितलं खालीपैकी कोणता वार 5 वेळा येणार नाही. डिसेंबर महिना 31 दिवसांचा आहे, त्याच्यामुळे बघा 1 तारखेचा वार 29 तारखेला येतो, 2 तारखेचा वार 30 तारखेला येतो आणि 3 तारखेचा वार 31 तारखेला येतो. बरोबर आहे. आता काय सांगितलंय 9 डिसेंबरला आहे शुक्रवार, मग 9तून आपण 7 वजा केले, 7 8 9, 2 तारखेला पण कोणता वार आहे? शुक्रवारच आहे. मग 2 तारखेला जर इथे शुक्रवार आहे, बघा 2 तारखेला शुक्रवार, मग शुक्रवारच्या आधी गुरुवार, गुरुवार शुक्रवार आणि 31 तारखेला कोणता वार? शनिवार. म्हणजे बघा गुरुवार शुक्रवार शनिवार हे वार 5 वेळा येतील. मग कोणता वार येणार नाही विचारलं. मग बघा गुरुवार शुक्रवार शनिवार हे येणार, मग येणार कोणता नाही? बुधवार. म्हणजे हे 3 वार फक्त 5 वेळा येतात, बुधवार हा 5 वेळा येणार नाही, बुधवार हा 4 वेळाच येणार आहे. म्हणून आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फरीदा रोज पाऊण लिटर दूध विकत घेते. प्रति लिटर 60 रुपये दराने तिचे जुलै महिन्याचे दूध बिल किती होईल? रोज 750 मिली, कारण पाऊण लिटर म्हणजे 750 मिली, आणि जुलै महिना किती दिवसांचा असतो? 31 दिवसांचा. मग 750 गुणिले 31 यांचा गुणाकार बघा यांचा गुणाकार केला 23,250 म्हणजे 23 लिटर आणि हे वरचं 250 मिली आहे. आता 1 लिटरला भाव किती आहे? 1 लिटरला भाव आहे 60 रुपये. बघा इथे दिलेला आहे 1 प्रति लिटर 60 रुपये. मग आता 23 लिटरच आपण काढून घेऊया, 23 गुणिले 60 करायचा. आता हा शून्य थोडा वेळ बाजूला ठेवूया. 6 18 हा चला 1 6 12 आणि 1 13 आणि वर हा शून्य ठेवला, म्हणजे 23 लिटरचे 13 1380 होतात. आता हे वर 250. आता बघा 1 लिटरला 60 रुपये, अर्धा लिटरला 30 रुपये आणि पाव लिटर पाव लिटरला किती? पाव लिटरला 15 रुपये. मग हे वरचं पाव लिटर आहे, मग ह्या 1380 मध्ये हे 15 पाव लिटरचे 15 रुपये ॲड केले तर बघा किती होतात? 5 8 आणि 1 9 आणि हे 1395 रुपये. 1395 रुपये. मग 1395 रुपये कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. 1395 पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. 4 अंकी सर्वात मोठ्या संख्येत 4 अंकी सर्वात मोठी संख्या 9 4 वेळा घ्यायचं, 9999. 2 अंकी सर्वात मोठी संख्या मिळवल्यास 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99. मिळवल्यास म्हणजे काय? बेरीज येणारे उत्तर 9 आणि 9 18, 9 आणि 9 18 आणि 1 19, 9 आणि 1 10 चला 1 9 आणि 1 10. मग उत्तर किती येते? बघा 198. मग 100. आता आंतरराष्ट्रीय विचारले, आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये अंक. मग 198 कुठे? पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणजेच 10,098 पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. 10 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 1,000 या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? मग 10 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? तर बघा इथे 11 अधिक 13 अधिक 17 अधिक 19 अधिक 23 या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर या सगळ्यांची बेरीज येते 83. आता आपल्याला काय सांगितलं? 1,000 म्हणजे काय? 1,000. मग 1,000 मधून जर आपण 83 वजा केले तर बघा आपल्याला वजा करायचे. मग काय? शून्यातून 3 जात नाही, शून्य खोडला वर घेतला, हा पण शून्य खोडला वर घेतला, हा पण शून्य खोडला वर, इकडचा इथे गेला, इथे 10 झाले, 10तला 1 इथला 1, इथे 9 राहिले, 10तून 3 गेले, इथे राहिले 7, या 9तून 8 गेले, इथे राहिले 9तून 8 गेले 1 राहिला आणि हे 9शी 9 म्हणजे उत्तर किती आले? 917. मग कितीने? 917ने. मग आपलं उत्तर आहे 917 पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. एका वसाहतीत विविध वाहनांनी शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या खालील चित्ररूप माहितीमध्ये दर्शविली आहे. दिलेल्या माहितीचं निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तर द्यायची. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? या विद्यार्थ्यांची आपण आधी संख्या मोजून घेणार आहोत. बघा बसने येणारे विद्यार्थी किती आहेत? बघा 1 2 3 4 5 6 7 8. मग इथे 8. प्रमाण बघा एक चित्रासाठी 5 विद्यार्थी आहेत, मग 8 पंचे 40. बसने येणारे आहेत 40, सायकल येणार आहेत 7 आणि एक विद्यार्थी म्हणजे 5 विद्यार्थी, मग 7 5 35 आणि कारने 4 4 पंचे 20 आणि रिक्षाने येणार आहेत 3, मग 3 5 15. मग एवढे झाले. आता काय विचारले? शाळेमध्ये बस या वाहनाने येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येची तिप्पट किती? बसने येणारे किती आहेत? 40 आहेत.
मग विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये बस येणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्येची तिप्पट किती? मग बसने येणारे किती आहे? 40. मग 40 गुणिले 3, 4 त्रिक 12 आणि हा 0, 120. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, सायकलपेक्षा रिक्षाने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्या कितीने कमी अथवा जास्त आहेत? सायकलने येणारे किती जण आहेत? सायकलने येणारे 35 जण आहेत. आणि रिक्षाने येणारे किती जण आहेत? रिक्षाने येणारे आहेत 15. कितीने कमी किंवा जास्त विचारले हो की नाही? मग बघा 5तून 5 गेले 0, 3तून 1 गेला 2, किती? 20ने. बघा इथे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे, कारण आपल्याला विचारले काय? सायकलपेक्षा रिक्षाने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, म्हणजे आपल्याला रिक्षेचं विचारलं. मग रिक्षेची संख्या 20ने कमी आहे की नाही सायकलपेक्षा? मग 20ने कमी. पर्याय क्रमांक 3. बघा खालीलपैकी कोणत्या आकृतीत सर्वात कमी रेषा आहेत? आता याच्यामध्ये रेषा म्हणजे दोन्हीकडे पण बाण पाहिजेत. 1 2 3 4 5. इथे किती आहेत? फक्त 5. याच्यामध्ये एकच रेषा आहे, याच्यामध्ये हे 3 हे 3 6 आणि 1 इथे 7. इथे 7 रेषा आहेत आणि याच्यामध्ये फक्त 3 आहेत. 1 2 आणि हे 3 रेषा. मग सर्वात कमी विचार, मग सर्वात कमी कुठे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. 9.3/4 म्हणजे हे 9:15 होते, इथे चुकीचं आहे. मग हेच आहे चुकीचं. 7 अर्धा 7.5 बरोबर आहे, 2.25 बरोबर आहे आणि 3.1/2 हे सुद्धा बरोबर आहे. खाली दिलेल्या पर्यायातील लांबी मोजण्याचे सर्वात मोठे एकक कोणते? लांबी आपण कशामध्ये मोजतो? तर याच्यामध्ये हेक्टोमीटर हे मोठं आहे, कारण 1 हेक्टोमीटर म्हणजे 100 मीटर, म्हणून मी इथं मोठं एकक आहे. पर्याय क्रमांक 4. आपल्याला सर्वात मोठंच विचारले आणि ते सर्वात छोटं आहे मिलीमीटर. पुढचा प्रश्न बघा, मंडणगड ग्रामपंचायतीत 3 वार्डात अनुक्रमे 975, 846, 1273 मतदार आहेत. त्यापैकी 429 मतदारांनी मतदान केले नाही, तर एकूण किती मतदारांनी मतदान केले? मग आपण काय करायचं? या तिघांची बेरीज करायची. बाई ह्या तिघांची जर बेरीज केली तर येते 3094 मतदार आहेत एकूण 3 वॉर्डामधले. आता काय झालं? या मतदारांपैकी 429 जणांनी मतदान केलं नाही, म्हणून मी एकूणमधून मी 429 वजा केलं तर किती आलं? 2665. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया, खालील पर्यायातून अयोग्य जोडीचा पर्याय शोधायचा आहे. बघा इथे मूळ संख्या. पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातील अयोग्य जोडीचा पर्याय शोधायचा. मूळ संख्या 97, 83, 61, 43 या सगळ्या मूळ संख्यात, म्हणून हे योग्य आहे. संयुक्त संख्या या सगळ्या संयुक्त संख्येत हे पण योग्य आहेत. विषम संख्या बघा, आपल्याला माहिती आहे विषम संख्या आपण कुणाला म्हणतो? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतील त्याला आपण काय म्हणतो? विषम संख्या. पण इथे या सगळ्या कोणत्या संख्यात? समसंख्या आहेत, म्हणून मग अयोग्य कोणते? तर हे अयोग्य आहेत. वर्ग संख्या बरोबर 1 चा वर्ग 1, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 9 चा वर्ग 81, म्हणून मग अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 3. म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एका 4 अंकी संख्येला 18 ने भागले असता भागाकार 235 येतो, तर बाकी 17 उरते, तर ती संख्या कोणती? बघा दिलेल्या माहितीनुसार आपल्याला भाज्य माहीत नाही. भाजक आहे 18. एका 4 अंकी संख्येला म्हणजे इथलं आपल्याला भाज्य माहीत नाही आहे. भागाकार 235 येतो, भागाकार 18 हे भागला असता आणि बाकी 17 हे एवढी माहिती दिली असेल आणि भाज्य नसेल दिला तर आपल्याला भाज्य काढायचं एक सूत्र आहे. भाज्य बरोबर काय? भागाकार गुणिले भाज्य किंवा भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी. मग आता भागाकार किती आहे? 235. भाजक किती आहे? 18 आणि अधिक बाकी किती आहे? 17. या दोघांचा गुणाकार करूया. मग 235 गुणिले जर आपण 18 केलं तर या दोघांचा गुणाकार येतो 42 30 आणि त्याच्यामध्ये 17 बाकी मिळवायचे. मग यांची बाकी किती येते? तर 42 47. 42 47. मग याला जर आपण 18 ने भागलं तर बरोबर 235 भागाकार आणि 17 बाकी उरते, म्हणून आपलं इथे उत्तर आहे 42 47. 4247. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, 4097 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती? बघा याच्यामध्ये पहिली संख्या विषम संख्या, त्याच्यामुळे ही संख्या काही येणार नाही. आता उरल्या ह्या 3 संख्या विषम संख्या समसंख्या, कारण आपल्याला समसंख्या सांगायच्या. मग ही पण सम. आता लहानात लहान विचारले. मग बघा 9 7 आणि 4 याच्यामध्ये ही संख्या लहान आहे, म्हणून मग उत्तर आहे 4790. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधान कोणते? चौकोनाला 4 बाजू 4 कोण असतात हे बरोबर आहे. चौरसाचे सर्व कोण 60 अंश मापाचे असतात, चूक आहे. 90 अंशाचे म्हणून हे चुकीचं आहे. पतंगाला 4 शिरोबिंदू असतात हे बरोबर आहे. आयताच्या सर्व बाजूंची लांबी समान असते हे चुकीचं आहे. आयताच्या समोरासमोर बाजूंची लांबी समान असते, म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. योग्य विधान कोणते आहे? तर योग्य विधान बघा अ आणि क आहे. मग अ आणि क कुठे आहे? अ आणि क. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायात 36च्या 1 अंकी सर्व विभाजकांची यादी दिली आहे?
36चे सर्व विभाजक बघा 1 2 3 4 6 9. मग इथे कुठे पर्याय क्रमांक कारण आपल्याला फक्त एक अंकीचीच विचार 2 अंकी नाही म्हणून मग एवढं. मग कुठे आहेत हे सगळे बघा 1 2 3 1 2 3 4 6 9 4 6 9 पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 74,631 या संख्येची योग्य विस्तारित मांडणी पर्यायातून शोधायची आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न घड्याळात खालीलपैकी कोणत्या वेळी विशालकोन तयार होणार नाही. 7:10 बघा इथे सुद्धा विशालकोन होतोय 7:10 विशालकोन. 4:30 इथे लघुकोन होतोय आणि 10:25 इथे सुद्धा विशालकोन. 2:40 इथे सुद्धा विशालकोन. मग आपल्याला विशालकोन होणार नाही विचारले म्हणून मग पर्याय क्रमांक 2 कारण 4:30 जवळ मिनिट काटा आहे 6वर 30 मिनिटं म्हणजे मिनिट काटा 6वर आणि तास काटा 4च्या पुढे म्हणजे इथे लघुकोन होते म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न खालील पर्यायातील चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. छेद समान आहे 2 आणि 1 3/8 हे बरोबर आहे. छेद समान आहे 6 6 12 आणि 1 13/13 बरोबर आहे. 13/13 बघा यांची बेरीज येते 13/13 मग 13 1 13 1/1 म्हणजेच 1 हे पण बरोबर आहे. छेद समान आहे इथे चुकले हे कारण अंश छेदाची आपण कधी बेरीज किंवा वजाबाकी काही करत नाही हे चुकीचं आहे. मग आपल्याला बघा इथे 21 मधून जर 5 गेले तर 16 हे बरोबर आहे. मग चुकीचंच विचारले मग पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न सोबतच्या गुणाकारात उदाहरणार्थ त्रिकोण आणि ह्या चिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणत्या अंक येतील ते पर्यायातून शोधायचं आहे. बघा आपल्याला अनुक्रमे त्रिकोण आणि वर्तुळामध्ये क्रॉस चिन्ह याच्यासाठी विचारलं. मग इथे मी पहिला पर्याय घेते त्रिकोणासाठी. पहिला त्रिकोण आहे तर पहिलंच संख्या आहे इथे 5. दुसऱ्या वेळेस हे आहे इथे 3 घेतलं पण इथे मात्र उलट आहे. पहिल्यांदा काय आहे हे चिन्ह आहे मग इथे लिहून घ्यायचं आहे 3 आणि इथे ह्या त्रिकोणाची संख्या 5 म्हणजे 35 गुणिले 35 करायचं आहे. 5 5 25 5 3 15 16 17 या पद्धतीने याचं काम जर इथे 0 3 5 15 हातचलाला 1 3 3 9 9 आणि 1 10 यांची बेरीज करूया. बघा 5 5 7 5 12 हातचलाला 1 1 आणि 1 2 आणि हा 1 1225. बघा बरं इथे पण 122च आहे पहिल्यांदा आणि इथे पण सेम अंक दिले. बघा इथे 5 5 5 म्हणून मग इथे पहिला पर्याय योग्य आहे पर्याय क्रमांक 1. 71वा प्रश्न खालील संख्येचा योग्य चढता क्रम असणारा पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 4 चढता क्रम सांगितले लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे. पहिल्यांदा ही संख्या 2 नंबरला ही 3 नंबरला ही आणि 4 नंबरला ही पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न दिलेल्या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक लिहिल्यास या संख्येत 3 आणि 9 ने निश्चेष भाग जाईल. आपल्याला माहिती आहे 3ची कसोटी काय दिलेल्या संख्येतल्या अंकांची बेरीज करायची. त्यांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो आणि 9ची पण तीच आहे. दिलेल्या संख्येची बेरीज करायची त्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर दिलेल्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. बघा या फुलीच्या जागी जर आपण पर्याय क्रमांक 2 मधला 5 हा अंक ठेवला तर यांची बेरीज करूया आपण. बघा 5 + 5 + 5 + 5 बघा 5 आणि 5 10 10 आणि 7 17 17 आणि 5 22 22 आणि 5 27 यांची बेरीज येते 27. बघा 3 9 27 आणि 9 3 27 म्हणजे या बेरजेला 3 ने पण भाग जातोय आणि 9 ने पण भाग जातोय म्हणून मग 5 बघा हे या संख्येला 55,755 ही संख्या तयार होते. म्हणजे या संख्येला सुद्धा 3 ने पण भाग जातो आणि 9 ने पण भाग जातो. इथे आपण 3ची आणि 9ची कसोटी वापरली म्हणून आपल्याला लगेच उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2 5 हा अंक. पुढचा प्रश्न 13.4 छेद 5 चे अपूर्णांकात रूपांतर केल्यास तयार होणाऱ्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा कितीने मोठा असेल. यांचं आपल्याला काय करायचं आहे बघा 13.4 छेद 5 या दोघांचा आपण गुणाकार करतो. म्हणजे बघा 5 गुणिले 13 अधिक 4 आणि छेद मात्र आहे तसा करतो. मग 13 5 65 अधिक 4 बघा 13 5 65 अधिक 4 आणि छेद 5 बरोबर किती येतं हे 69/5. मग आपलं उत्तर काय आलं 69/5. पण आपल्याला विचारलं काय की अंश आहे तो छेदापेक्षा कितीने मोठा आहेत. मग काय करायचं आहे अंशामधून छेद वजा करायचा. मग 69 मधून जर 5 वजा केले तर किती येतात 9तून 5 गेले 4 आणि हे 6 मग किती 64 कुठे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा अनवरच्या बॅगमध्ये 5 रुपये 10 रुपये 20 रुपये आणि 50 रुपयाच्या एकूण 240 नोटा असून प्रत्येक प्रकारच्या समान नोटा असल्यास त्याच्या बॅगमध्ये एकूण किती रुपये असतील. प्रश्न काळजीपूर्वक वाचला तर खूप सोपा आहे. 5 10 एकूण नोटा किती आहेत 240 नोटा आहेत. आता बघा आपल्याला याच्या व्यतिरिक्त काहीच माहीत नाही आहे. मग बघा हे एकूण नोटा आहे 240. आता या किती आहेत बघा 1 2 3 4 एकूण किती प्रकारच्या नोटा आहेत 4 प्रकारच्या. मग एकूण नोटांच्या संख्येला या 4 संख्येने काय करायचे भाग करायचे. मग बघा 6 4 × 24
24मधून 24 गेले, बाकी आले 0, वरून घेतला 0, 4 0 0, बाकी आली 0, मग किती आलं उत्तर 60. मग काय करायचं, प्रत्येक प्रकारची नोट तेवढी घ्यायची. 5च्या 60 नोटा, 10च्या पण 60 नोटा, 20च्या पण 60 नोटा आणि 50च्या पण 60 नोटा, कारण काय सांगितले समान नोट आहेत, हो की नाही. मग बघा 6 पंचा 30 आणि हा 0 इथे 300 रुपये झाले. 5च्या 60 नोटा 300 रुपये, 10 गुणिले 6 600, 6 1 6 आणि हे 2 0 इथे दिले. बघा बेसक 12 1 2, हे 2 0 याच्यावर दिले. 5 सक 30 1 2 0 याच्यावर दिले. आता यांची आपण बेरीज करूया. बघा या रुपयांची जर आपण बेरीज केली तर 5100 रुपये त्याच्या बॅगमध्ये आहेत. आणि बघा जर या सगळ्यांची बेरीज केली, बघा 0 अधिक 0 0, 6 आणि 6 12 18 आणि हे 6 24, बरोबर 240च नोटा निघाल्या. म्हणजे आपण 60 घेतल्यावर म्हणजे आपलं उत्तर कसं आहे, करेक्ट आहे. प्रत्येक नोट किती 60 आहेत, म्हणजे प्रत्येक रुपयाच्या नोटा किती आहेत 60 आहेत, म्हणजे 240 नोटा. आणि रुपये विचारले आपल्याला, विचारते एकूण रुपये, मग एकूण रुपये 5100. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणता भागाकार योग्य आहे. मग बघा 175 भागिले 5 35, बाकी 0 आली म्हणजे हे योग्य आहे. इथे 12 दिले, 11 आले आणि बाकी 6 आले म्हणजे इथे हे चुकीचं दिले. 150 भागिले 6 इथे 4, इथे 25 आले, इथे 40, हे पण चुकीचं. इथे 27 26 आले, इथे 27 दिले म्हणजे हे सुद्धा चुकीचं. मग योग्य कोणतं आहे, पर्याय क्रमांक 1. बघा आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला या पेपरामध्ये किती मार्क्स मिळाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.